जनशक्ती पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धरती गूंजे आसमान रामविलास पासवान। धरती गूंजे आसमान रामविलास पासवान। हमारा नेता कैसा हो चिराग भैया जैसा हो। अरे मेरा नेता कैसा हो चिराग भैया जैसा हो। सातारा शरद नलवडे यांना केदार सुरेश गुजर, जावली तापाध्यक्ष सचिनजी चव्हाण, सातारा शहराध्यक्ष म्हणून आपण त्यांची नियुक्ती करतोय। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा जय असो। धरती गूंजे आसमान रामविलास पासवान। धरती गूंजे आसमान रामविलास पासवान। आज लोक जनशक्ती पार्टी रामविलासच्या सातारा जिल्ह्यामध्ये आज मी इथे आलो असता युवा आघाडीच्या वतीने आज पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी सर्किट हाऊस सातारा येथे पार पडला। प्रामुख्याने आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज युवा वर्ग आज इथे जमला आहे। त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। लोक जनशक्ती पार्टीच्या युवा आघाडी सातारा जिल्हाध्यक्षपदी आमचे मित्र श्रवणभाऊ फुलवळे यांची आज नियुक्ती या ठिकाणी झाली। त्यांचं मी पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर सातारा शहरच्या सचिवपदी अभिजित गायकवाड यांची नियुक्ती झाली, त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो। तसंच तुषार भाऊ बोकेफोडे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली। आमचे मित्र लोंढे साहेब असतील, सुदेश लोंढे, हर्षद संदीप धोत्रे, प्रमोद जाधव, ओमकार शरद दबडे, केदार गुजर, सचिन चव्हाण, अमोल नलवडे, गणेश वाघमारे, अर्जुन माने, प्रमोद बोकेफोडे या सर्वांनीच या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मला खात्री आहे लोक जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून घराघरापर्यंत रामविलास पासवान साहेब व चिराग पासवान साहेब यांचे विचार, त्याचबरोबर युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रणवजी कुमार साहेब असतील यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम श्रवणभाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी बोकेफोडे साहेब असतील, अभिजित गायकवाड असतील यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील। वेळोवेळी लागणारे जी काही पक्षाकडून त्यांना गरज भासेल ती निश्चितच फादर बॉडीच्या वतीने व युवा आघाडीच्या वतीने देण्यात येईलच। तसेच आज मी इथे आलो असता मी माझे 2 शब्द व्यक्त करताना सांगितलं, लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय नेते चिरागजी पासवान साहेब यांच्या विचारांनी आज भारत देशामध्ये अश्ववेगाने पक्ष जो चालला आहे त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये चालेल ही अपेक्षा ठेवून या ठिकाणी मी आज निघून जावं असं वाटतं। आणि या सर्वांच्या प्रयत्नातून सातारा जिल्ह्यामध्ये भावी काळामध्ये येणाऱ्या सर्व काही इलेक्शन्स असतील, या प्रत्येक इलेक्शन्समध्ये आपले कॅन्डिडेट जास्तीत जास्त पद्धतीने कसे निवडून येतील याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा हीच आपल्या सर्वांना विनंती। समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडीअडचणी असतील तळागाळापर्यंत शोषित पीडित वंचित या वर्गासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणे काम करावं लागेल आणि निश्चितच तुम्ही या सर्वांना न्याय द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि माझे 2 शब्द काय सांगाल, आज तुम्हाला लोक जनशक्ती पार्टी सातारा जिल्हा युवक आघाडीचं जिल्हाध्यक्षपद दिलं आहे, फार मोठी जबाबदारी आहे। संघटन बांधणे असेल किंवा एकंदरीत तळागाळापर्यंत समाजवादी लोक जनशक्ती पार्टीचे विचार पोहोचवणे असेल, काय नेमक्या भावना आहेत, कशा पद्धतीने बघताय, काय तुम्ही नेमकं पार्टीसाठी आता काय योगदान देणार आहेत? नक्कीच सातारा जिल्ह्यामध्ये युवकांचे जे आत्तापर्यंत जे प्रश्न जे कामं रखडलेले आहेत
किंवा युवकांना जे राजकारणापासून जे वंचित ठेवण्याचं काम नुसता त्यांचा वापर केला जातो, त्या दृष्टिकोनातून ही तर फक्त राजकारणच नाही तर फक्त समाजकारण पण, आणि त्याच्याबरोबरच युवकांना बरोबर घेऊन इथलं सगळं रामविलास पासवान साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं काम करून आमचे काकासाहेब असतील, करणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली इथं युवकांची कामं केली जातील. प्रश्न आहेत त्याच्यावर जे सामाजिक प्रश्न आहेत, आता आर्थिक याच्यासाठी असतील, सगळे प्रश्न सोडवले जातील लोकजनची शक्तीच्या पार्टी माध्यमातून. लोकजनशक्ती पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी माझे माननीय आमचे विजय काका गायकवाड तसेच करणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली आणि आमचे सहकारी सन्मित्र श्रवणजी पुलावळे यांची युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आणि इतर पदनियुक्त्याही महत्त्वाच्या झाल्या. लोकजनशक्ती पार्टी ही केंद्रातल्या सत्तेमध्ये आहे आणि माननीय चिरागजी पासवान हे आता अन्न व प्रक्रिया उद्योगाचे केंद्रात मंत्री आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये युवकांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल, त्याचबरोबर दलित, आदिवासी, ओबीसी, भटकेविमुक्त समुदाय असेल, मुस्लिम समुदाय असेल आमचा, यांचे सामाजिक सक्षमीकरणाचे प्रश्न असतील, त्यांच्यावर अन्याय अत्याचार जो आता धर्माच्या नावाखाली केला जातोय, तर त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या अनुषंगानं, कारण शेवटी आपण भारतीय संविधानात आणि लोकशाही राज्यात राहतो आणि लोकशाही राज्यामध्ये इथं प्रत्येकाला आपापल्या धर्माचा मान सन्मान आदर करण्याची भारतानं दिलेली ती एक म्हणजे भारतानं तो अधिकार दिलेला आहे, संविधानानं अधिकार दिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आम्ही सगळे सातारा जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी, युवकांसाठी अहोरात्र काम करणार आणि संघटन वाढवणार. थँक्यू.